आपण स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा आढावा घेणार आहोत. तर वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या घटकांचा आढावा घ्यायचा आहे ती घटक ही आपल्या समोर आहे. तर पहिला मुद्दा समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. या समुच्चयात्मक घटकामध्ये परस्पर संबंध का आहे त्याच्या वर्तनाचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास केला जातो. या समग्र आर्थिक घटकामध्ये आपल्याला एकूण मागणी, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन तर यासारख्या अर्थव्यवस्थेतील मोठ्या आर्थिक घटकांचा अर्थात समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास करणारं हे अर्थशास्त्र आहे. हे आपल्या वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये सांगता येईल. उत्पन्न सिद्धांत. तर समग्र लक्ष अर्थशास्त्र हे रोजगार आणि उत्पन्न सिद्धांत किंवा नुसतंच उत्पन्न सिद्धांत याही नावानं ओळखलं जातं. तर उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताच्या संदर्भामध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे की या अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि एकूण रोजगाराची पातळी कशी ठरते, या घटकांवरती कोणत्या घटकांचा परिणाम होतो आणि त्यामुळं यांच्यामध्ये परिवर्तन कसं होतं याचा सविस्तर अशा पद्धतीचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर व्यापार चक्राच्या सिद्धांताचा अर्थात अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या परिस्थितीचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो याचा सुद्धा सविस्तर अभ्यास केला जातो. जसं अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यासलेला आहे की वस्तूची मागणी आणि पुरवठा यांच्यात संतुलन प्रस्थापित करण्याचं काम ही संतुलित किंमत करत असते. तसंच समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्यामध्ये संतुलन प्रस्थापित करण्याचं काम समग्र उत्पन्न पातळी करत असते. उत्पन्न हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा केंद्रबिंदू आहे असंही आपल्याला म्हणता येईल. या अर्थशास्त्रामध्ये स्थूल उत्पन्नाची संकल्पना, या राष्ट्रीय उत्पन्नाचे विविध घटक, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये चढ उतार कुठल्या कारणांमुळे होतात अशा सविस्तर अशा अनेक बाबींचा आढावा या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये घेतला जातो. हे समग्रलक्षी अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. यानंतर सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण. तर अर्थव्यवस्थेतील सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण समतोल कसा प्रस्थापित होईल, कसा प्रस्थापित होतो आणि हा समतोल प्रस्थापित होत असताना अर्थव्यवस्थेतील विविध आर्थिक घटकांचं वर्तन हे एकमेकाशी संबंधित कसं आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्यातील कार्यपद्धतीचा सुद्धा अभ्यास या सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी घेतला जातो. अर्थात सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण करणारं हे अर्थशास्त्रातली एक शाखा आहे असंही आपल्याला म्हणता येतं. मी आता उल्लेख केलो परस्पर अवलंबनाचा. अर्थात अर्थव्यवस्थेतील विविध आर्थिक घटक हे एकमेकावरती आधारित असतात. एका आर्थिक घटकामध्ये बदल झाला की त्याचा परिणाम दुसऱ्या आर्थिक घटकामध्ये होत असतो. अर्थव्यवस्थेमधील या आर्थिक घटकांचा परस्पर संबंध कसा आहे, हे परस्परावलंबन कसे आहेत या बाबीचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणामध्ये उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी हे आर्थिक घटक आहेत.
समजा गुंतवणूक पातळीमध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम हा उत्पादनावरती होईल, त्याचा परिणाम उत्पन्नावरती होईल, रोजगाराच्या एकूण पातळीवरती होईल आणि शेवटी याचा परिणाम हा आर्थिक वृद्धीवरती होईल. म्हणजे एका घटकामध्ये बदल झाला तर त्याचा अंतिम परिणाम आपण बघितलं की आर्थिक वृद्धीवरती झाला. म्हणजे एक घटक दुसऱ्या घटकांवरती कसा आधारित आहे आणि एका घटकाचा दुसऱ्या घटकावरती कसा परिणाम होतो याचा अभ्यास समग्र लक्षीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे एक समग्र लक्षीय अर्थशास्त्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर राशी पद्धत किंवा यालाच एकत्रीकरण पद्धत असं म्हटलं जातं. समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक मागणीचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेमध्ये असे छोटे छोटे वैयक्तिक मागणी करणारे अनेक उपभोक्ते असतात. त्यांच्या त्या वैयक्तिक मागणीचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर अशा वैयक्तिक उपभोक्त्याच्या मागणीची बेरीज करून मोठ्या प्रमाणात एकूण मागणीचा अभ्यास समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. प्राध्यापक बोल्डिंगने फार समर्पक अशा पद्धतीचं एक उदाहरण दिलेलं आहे. ते असं म्हणतात की जंगलातील एका विशिष्ट झाडाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र आणि त्या जंगलातील सर्व झाडांचा अभ्यास म्हणजे समग्र लक्षी अर्थशास्त्र. म्हणजे दोघांच्या व्याप्तीची कल्पना या उदाहरणातून आपल्याला येते. वैयक्तिक स्वरूपाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्या ठिकाणी विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो. तर समग्र लक्षीय अर्थशास्त्रामध्ये एकत्रीकरण किंवा राशी पद्धतीचा अवलंब केला जातो. हे या अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. वृद्धीचे प्रारूप आहे दुसरं वैशिष्ट्य. त्याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास हे कोणत्या घटकांवरती अवलंबून असतात याचा सविस्तर अभ्यास केला जातो. आर्थिक वृद्धीचे अनेक प्रारूपे समग्र लक्षीय अर्थशास्त्रामध्ये विकसित करण्यात आलेली आहेत. आर्थिक वृद्धी करण्यासाठी ही प्रारूपे अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. उदाहरणामध्ये मूलभूत आणि अवजड उद्योगधंद्याच्या वाढीसाठी महालनोबिस वृद्धी प्रारूप हे अत्यंत मार्गदर्शक ठरलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आर्थिक वृद्धीची प्रारूपे समग्र लक्षीय अर्थशास्त्रामध्ये विकसित केले जातात. हे एक आपल्याला दुसरं वैशिष्ट्य त्यामध्ये सांगता येते. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळी. सद्यस्थितीमध्ये देशात उत्पादित झालेल्या एकूण वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते? या सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये कोणत्या कोणत्या कारणांमुळे चढ उतार होतात आणि सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये चढ उतार झाले की अर्थव्यवस्थेवरती त्याचे काय परिणाम होतात. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवरती याचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून त्याला कसं नियंत्रित करायचं या उपायांचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर समग्र लक्षी अर्थशास्त्राचं हे शेवटचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल धोरणाभिमुख निर्णय घेणारं अर्थशास्त्र म्हणजे समग्र लक्षी अर्थशास्त्र.
हे समग्रलक्षी अर्थशास्त्र केवळ आर्थिक प्रश्नांची चर्चा करत नाही. आर्थिक प्रश्न कोणत्या कारणामुळे निर्माण होतात, त्याचे काय परिणाम होतात, केवळ याची चर्चा या अर्थशास्त्रामध्ये केलं जात नाही, तर या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुद्धा उपाययोजना या अर्थशास्त्रामध्ये केली जाते. उदाहरणार्थ, देशामध्ये भाववाढ झाली असेल, देशामध्ये प्रचंड बेकारी असेल, दारिद्र्य असेल, तर देशामधली ही भाववाढ आपल्याला कशी रोखता येईल, दारिद्र्याचं प्रमाण कसं कमी करता येईल, वाढती लोकसंख्या कशी रोखता येईल, या संदर्भामध्ये सुद्धा उपाययोजना या अर्थशास्त्रामध्ये केल्या जातात. आर्थिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये धोरण निश्चित करण्याचं काम या ठिकाणी या अर्थशास्त्रामध्ये केली जातात. आणि म्हणून लॉर्ड केन्स समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उल्लेख करत असताना धोरणात्मक निर्णय घेणारा अर्थशास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्र असं त्या ठिकाणी अर्थशास्त्राचा ते उल्लेख करतात. तर अशा पद्धतीनं या स्थूल अर्थशास्त्राची 8 वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राच्या महत्वांच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहोत. आपण स्थूल अर्थशास्त्राचे जे महत्व आहे त्या महत्वाच्या संदर्भामध्ये जे विविध पैलू आहेत त्या पैलूंचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राचं महत्व विषयित करत असताना की अर्थव्यवस्थेची एकंदर कार्यपद्धती काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राचं सहाय्य घ्यावं लागतं. या अर्थव्यवस्थेमध्ये विविध वस्तूंचं उत्पादन कसं चालतं, त्याचं वितरण कसं केलं जातं, त्या वस्तूंच्या किमती कशा ठरतात, अर्थव्यवस्थेमधले जे विविध आर्थिक घटक आहेत त्या आर्थिक घटकांचा परस्पराशी संबंध कसा असतो, एका घटकाच्या वर्तनाचा परिणाम दुसऱ्या घटकांवरती कसा होतो, अशा विविध बाबी समजून घेण्यासाठी आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. मुळामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यासाचा विषय हा मोठा व्यापक आहे आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये जे अत्यंत गुंतागुंतीचे आणि जटिल समस्या आहेत त्या सोडवायच्या असतील, त्या समजून घ्यायच्या असतील, तर या अर्थव्यवस्थेची एकंदर कार्यपद्धती काय आहे याचं आम्हाला योग्य आकलन झालं पाहिजे. आणि हे आकलन होण्यासाठी आम्हाला समग्रलक्षी अर्थशास्त्राचा आधार हा घ्यावा लागतो. हे या अर्थशास्त्राचं मला वाटतं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला नमूद करावं लागेल. अर्थव्यवस्था ही गतिमान असते. अर्थव्यवस्थेतल्या अनेक आर्थिक घटकांमध्ये सातत्यानं चढउतार होत असतात. राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीमध्ये बदल होतो. कधी राष्ट्रीय उत्पन्न वाढतं तर कधी कमी होतं. रोजगाराच्या पातळीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला असं सांगता येईल. उत्पादनाच्या पातळीच्या संदर्भामध्ये आपल्याला असं सांगता येईल. अर्थव्यवस्थेतील या एकंदर चढ उताराचं मापन करायचं असेल, हे चढ उतार का होतात, त्याच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतात आणि अर्थव्यवस्थेवरती होणाऱ्या दुष्परिणामापासून या अर्थव्यवस्थेला वाचवायचं असेल तर कुठल्या स्वरूपाची उपाययोजना केली पाहिजे, या सगळ्या घटकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी अर्थात अर्थव्यवस्थेतल्या चढ उताराचं योग्य मापन करण्यासाठी आम्हाला समग्रलक्षी अर्थशास्त्राचा आधार हा घ्यावा लागतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पैलू राष्ट्रीय उत्पन्न. एखाद्या
देशाला आर्थिक धोरणं निश्चित करायची असतील तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे याचा अचूक आणि योग्य अशा पद्धतीची आकडेवारी त्या देशाकडे असावी लागते. अलीकडच्या कालखंडामध्ये तर राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखाला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचा आम्हाला आढावा घ्यायचा असेल, राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या कोणत्या घटकांवरती कसं खर्च झालेला आहे याचा सविस्तर आढावा आम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी आम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये डोकावून पाहावं लागेल. अर्थात राष्ट्रीय उत्पन्नाचा आढावा घेण्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास हा आवश्यक आहे असं आम्हाला म्हणता येऊ शकतं. आर्थिक विकास मुळामध्ये एखाद्या राष्ट्राचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्या राष्ट्रामध्ये कोणत्या आर्थिक समस्या ह्या मुख्यत्वानं आहेत हे आम्हाला माहीत करून घ्यावं लागेल. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आर्थिक विकास करण्यासाठी या समस्या अगोदर जाणून घेतल्या जातात. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये बेरोजगारी आहे, वाढती लोकसंख्या आहे, उत्पन्न आणि संपत्तीतील विषमता आहे, रोजगाराची पातळी कमी आहे. मी बेकारीचा उल्लेख या ठिकाणी अगोदर केला. सर्वसाधारण किंमत पातळीचा प्रश्न आहे. अशा मुख्य आर्थिक समस्या आहेत. या आर्थिक समस्यांची सोडवणूक केली की देशाचा आर्थिक विकास हा जलद गतीने होऊ शकतो आणि म्हणून देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर आम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अर्थव्यवस्थेतील कोणत्या मुख्य समस्या आहे हे जाणून घ्यावं लागेल आणि हे जाणून घेतल्यानंतर दुसरं पाऊल आर्थिक विकासाच्या दिशेने गतिमान होऊ शकतं. यानंतर स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेची एकंदर कार्यप्रणाली समजून घ्यायची असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असलेले आर्थिक घटक या आर्थिक घटकांचा अभ्यास अगोदर करावा लागेल. तर त्या संदर्भामध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाच्या अशा स्वरूपाची जबाबदारी पार पाडत असतं. स्थूल आर्थिक चलाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आमच्या अर्थव्यवस्थेच्या समोर कुठल्या मुख्य आर्थिक समस्या आहेत तर आमच्या अर्थव्यवस्थेच्या समोर एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार पातळी आणि सामान्य किंमत पातळी यांच्यामध्ये संतुलन प्रस्थापित कसं करता येईल, ह्या आर्थिक चलांचा एकमेकाशी असलेला संबंध, या सगळ्या घटकांचा या ठिकाणी अर्थात स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचं कार्य समजून घेण्यासाठी, अर्थव्यवस्थेची कार्यप्रणाली अवगत करून घेण्यासाठी या स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास असणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यामुळं आम्हाला स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास हा करावा लागतो. हा शेवटचा मुद्दा महत्त्वाच्या अर्थात उपयुक्ततेच्या पैलूच्या संदर्भामध्ये सामान्य रोजगार पातळी अर्थात स्थूल अर्थशास्त्रामध्ये रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचं विश्लेषण केलं जातं. ही सर्वसाधारण रोजगाराची पातळी आणि उत्पादनाचं विश्लेषण करण्यासाठी आम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा हा आधार घ्यावा लागतो. तर या पद्धतीनं अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण हा आढावा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने 5-7 मुद्द्यांमध्ये आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व विषयित करता येईल. आता राहिला भाग एक जाता जाता एक तुलनात्मक अशा पद्धतीचा दृष्टिक्षेप आपण टाकूया. सहज जाता जाता आपण या प्रकरणामध्ये अर्थशास्त्रातल्या दोन्ही शाखांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे.
तर प्रथमतः प्रारंभ आणि जनक याविषयी आपण आढावा घेऊया. तर आपल्याला माहिती आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रारंभ हा अगोदर झालेला आहे. ॲडम स्मिथ सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक समजले जातात, परंतु या अर्थशास्त्राला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळवून देण्याचं काम डॉक्टर मार्शल यांनी केलेलं आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये सांगत असताना की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या नंतर, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या नंतर स्थूल अर्थशास्त्राचा विकास हा झालेला आहे. माल्थस हे या शाखेचे जनक समजले जातात, परंतु या शाखेला खऱ्या अर्थानं लोकप्रियता प्राप्त करून देण्याचं काम लॉर्ड केन्स यांनी केलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणायचं तरी कशाला? ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहान लहान आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणायचं. ज्या अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील समुच्चयात्मक किंवा मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणायचं. उदाहरण द्यायचं असेल तर आपल्याला वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा अशा अर्थव्यवस्थेतील लहान लहान घटकाचा देता येईल. इकडं राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन किंवा एकूण मागणी, एकूण पुरवठा याचं उदाहरण आपल्याला देता येईल.